डिटर्मिनंट म्हणजे ॲक्च्युली एक स्केलर क्वांटिटी असते, म्हणजे कॉन्स्टंट टर्म व्हॅल्यू दिली जाते. म्हणजे आता हा एक डिटर्मिनंट आहे ए बी सी डी. त्याची एक कॉन्स्टंट व्हॅल्यू असते. ती कशी कशी काढायची, तर ए इंटू डी मायनस बी इंटू सी लिहिलं आहे. बस तेच. अजून एक एक्झाम्पल घेऊ तुम्हाला अजून समजून. हे घ्या पहिलं एक्झाम्पल. ए मॅट्रिक एचा डिटर्मिनंट काढायचं. कसं काढणार? 5 इंटू 7 त्याच्यानंतर काय आहे? -3 इंटू 7 5 इंटू 9 सॉरी 5 इंटू 9 -3 इंटू 7 मग काय येणार? 45 3 7 21 -4 -2 2 24. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली? 24. त्याचं डिटर्मिनंट झालं कुठल्या पण मॅट्रिक्सचं. So using determinant method, simultaneous equation can be solved easily in Lie space. And this method is known as the determinant method. This method was first given by the Swiss mathematician Gabriel Cramer. So it is also known as Cramer's method. To use Cramer's method, the equations are written as a1x, b1y, c1 and a2x, b2y, c2. हे एक स्टँडर्ड फॉर्म आहे सायमल्टेनियस इक्वेशन लिहिण्याचं. कुठलं? ए एक्स बी वाय प्लस सी अशा फॉर्ममध्येच इक्वेशन असलं पाहिजे, तरच ते सायमल्टेनियस इक्वेशन इंटू व्हेरिएबल म्हणता येईल. आता त्याला म्हणता येत नाही. तर क्रॅमर्स रूल सोडवण्याचे काही स्टेप्स आहेत. स्टेप 1. स्टेप 1 काय आहे? राईट द गिव्हन इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax by इज इक्वल टू सी. हे लक्षात ठेवायचं. ओके. त्यानंतर स्टेप 2 आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द डिटर्मिनंट डी dx dy. तर डी काय आहे, dx काय आहे, dy काय आहे, फाइंड जर करायला सांगितलं व्हॅल्यूज ऑफ डिटर्मिनंट. डी म्हणजे काय? तर डी म्हणजे काय? तर समजा 2 इक्वेशन असले समजा, बघूया आपण. 2 इक्वेशन आहेत, मग असेच बघितले आपण. उठले दोन इक्वेशन. एक आहे a1x b1y c1 इक्वल टू 0. इक्वेशन a2x b2y c2 इज इक्वल टू 0. दोन इक्वेशन झाले. ह्या दोन इक्वेशन डिटर्मिनंट कसा लिहायचा? एक्सचा कोएफिशियंट काय? a1. वायचा कोएफिशियंट काय? b1. एक्सचा कोएफिशियंट ह्या इक्वेशनमध्ये काय? a2. वायचा कोएफिशियंट b2. कॉन्स्टंट c1, कॉन्स्टंट c2. डी म्हणजे डिटर्मिनंट ऑफ द फर्स्ट both this equation is what? a1 b1 a2 b2. coefficient of x in another equation, coefficient of y in first equation, coefficient of y in second equation. Okay. डी समजला तर dx बघूया. dx काय आहे? dx मध्ये काय करायचं सांगू का? तर जे एक्सचे कोएफिशियंट आहेत, एक्सचे कोएफिशियंट कलर बदलू, रंग बदला, वेळ बदले.
तो काही इथं आपण बघूया. इथं काय डी एक्सचे कोइफिशियंट आहेत ना, A1 राहू, A2 राहू, यांना रिप्लेस करायचं C1 आणि C2 ने. ओके, चालेल. तर एक्सच्या कोइफिशियंटला काय करायचं, C1 आणि C2 ने रिप्लेस करायचं. ठेवायचं हे B1 B2. ओके, दुसरा dx झालं. आता dy बघूया. dy मध्ये काय आहे, वाय. वाय म्हणजे काय करायचं सर, इथे वायच्या टर्मला कॉन्स्टंट रिप्लेस करायचं. वायचे पोझिशन कुठले, P1 आणि V2 हे वायचे पोझिशन, P1 आणि C2 ने रिप्लेस करायचं. बाकी आहे इथं A1 A2 होतं डी मध्ये, A1 A2 आहे तसं ठेवायचं. आणि वायच्या कोइफिशियंटला त्याला काय करायचं, कॉन्स्टंटने रिप्लेस करायचं. ओके, डी मिळाला, dx मिळाला, dy मिळाला. कुठला कलर घेऊया, मला पिंक कलर पिंक. ओके, तर एक्स कसा करायचा, dx डिवाइड बाय डी. वाय कसा करायचा, dy डिवाइड डी. समजलं कसं डिटर्मिनंट मेथड पण म्हणतात. क्वेश्चन सॉल्व करूया म्हणजे तुम्हाला समजून जाईल. एक्सरसाइज मधला एक कुठला पण क्वेश्चन. पहिले हे काय आहे, हा डिटर्मिनंट काढूया. 3 × 5, 3 × 5, 2 × 4, 2 × 4, 5 3 50, 50 -8 7. ओके, इथे तुम्ही सॉल्व करता, इझी आहे. मग यातला कुठला घेऊया, पहिलाच दुसरा घेऊ. कुठला कठीण वाटतं तुम्हाला सांगा, दुसरा घेऊ. दुसरा काय, 4x + 3y - 4. फोर एक्स 3y - 4 = 0. पहिलं इक्वेशन. दुसरं कुठलं इक्वेशन आहे, 6x = 8 - 5y. x = 8 - याला ax + by + c या फॉर्मॅटमध्ये आणूया, स्टँडर्ड फॉर्मॅट. 6x + 5y - 8 = 0. याच्या खाली लिहून घेऊया म्हणजे डिटर्मिनंट काढताना इझी पडतं. 5y -8 = 0. पहिलं इक्वेशन, हे दुसरं इक्वेशन. लई गुलाबी झाला, हिरवं घ्या, हिरवं हिरवं पोपटी. हे दुसरं इक्वेशन, पहिलं इक्वेशन. तो क्रॅमर्स रूलनं एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायची असेल तर पहिला डिटर्मिनंट काढायचं असतं. डिटर्मिनंट कसा काढणार, A1 A2 B1 B2. A1 4, A2 6, 4 6, B1 3, B2 5, 3
काढूया dx. dx च्या टायमाला काय करायचं, एक्स वाला टर्म रिप्लेस करायचं कॉन्स्टंट. कॉन्स्टंट कुठले आहेत, -4 -1, -4 -1, बाकी आहे तसं ठेवायचं. 3 5 तर -4 5 -4 into 5 -3 into -8, 3 into -8. बापरे, काय सर, चिंता करायची गरज नाही, सॉल्व करा. 4 into 5 काय होतं, 20, मायनस इंटू प्लस मायनस -20, 3 into -8, 8 into 3 किती होतं, 24, मायनस इंटू प्लस -24, मायनस 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 काय होणार, प्लस -20 +24 and -24. चला आपण आता जाऊया dy कडे. dy कसं काढतात सर, तर y आहे म्हणजे y च्या टर्म रिप्लेस करायच्या कॉन्स्टंटने. 4 आणि 6 आहे असं घेतलं, y वाला टर्म रिप्लेस केला कॉन्स्टंट. काय होणार, 4 8 जा -4 into 6, अरे उत्तर -32 -24, -32 +24, 6 2 8 -8 4 2 काढतात dx बाय dy, कसं काढतात dy बाय डी. तो मागच्या इक्वेशन मध्ये dx काय आहे 4, डी काय आहे 2, 4 डिवायडेड बाय 2 झाली. dy काय, आता y काढायचा, dy आणि dy काय सर, -1 आणि डी 2, -1 डिवायडेड बाय 2 आणि y ची व्हॅल्यू काय आहे. Therefore, order pair x and y, comma y, 2, -4.